पोटच्या मुलाला गावातील विवाहित महिलेसह पाहिलं आणि जीवन गमावलं। घटना सत्य आहे, फक्त यामधील नावे आणि स्थळ बदललेले आहे जेणेकरून कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचू नये। ही घटना आहे एका मायाळू आईची। तिचं नाव आहे जनाबाई माने। त्या आपल्या पतीच्या निधनानंतर जनाबाईंनी आपल्या एकुलता एक मुलासाठी म्हणजे संजयसाठी आपलं आयुष्य वेचलं। कष्टानं शेत पिकवलं, विहिरीमधून पाणी उपसलं, उन्हातानामध्ये काम देखील केलं, ते फक्त संजयसाठी। तिच्या ओठावरती कायम हसूच होतं। संजय तिच्या जीवाभावाचा होता। लहानपणापासूनच तो आईच्याच कुशीत वाढला होता। शाळेतून घरी आला की आधी तिच्या जवळच जायचा। ती त्याचं सगळं काही लक्षात ठेवायची। त्याचा अभ्यास, आजारपण, नातेवाईकांच्या गाठीभेटी सगळं काही तिनं वडिलांच्या जागी उभं राहून त्याला वाढवलं होतं। तिला वाटायचं माझा संजय खूप मोठा होईल, संसार थाटेल आणि सुखी देखील होईल। पण हळूहळू वेळ बदलत गेला तसं नातंही आता बदलायला लागलं होतं। संजय जरी बाहेरून शांत दिसत असला तरी त्याच्या आतमध्ये काहीतरी उसळत होतं। त्याचं शिक्षण फार काही झालं नव्हतं, पण आईच्या कष्टांवरती त्याचं आयुष्य चाललं होतं। संजयचं वय वाढलं, मनात नवनव्या भावना उगम पावल्या आणि मग तो एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडला। तिचं नाव पूजा, गावातीलच घर, पण तिचं वैवाहिक आयुष्य तुटलेल्या धाग्यासारखं होतं। संजयच्या सहवासात तिला आता आधार वाटायला लागला होता। त्या दोघांचं प्रेम वाढलं आणि आता मर्यादा ओलांडल्या गेल्या। जेवढं प्रेम वाढत होतं तेवढाच संजय आपल्या आईपासून दूर जात होता। जनाबाईंना जेव्हा या नात्याचा सुगावा लागला त्यांनी संजयला समजावलं देखील, बाळा असं करू नकोस, तिचं कुटुंब आहे, समाज बघतोय। डोळ्यातून अश्रू आणि हात जोडले, पण संजयच्या मनामध्ये आईचा सल्ला आता अडथळा वाटायला लागला होता। त्याच्यासाठी आई आपल्या प्रेमातला अडसर बनली होती आणि म्हणूनच एका रात्री एक धक्का देणारा निर्णय संजयने घेतला। त्या दिवशी सकाळी जनाबाई या संजयसाठी नेहमीसारखी गरम गरम पोळी करत होत्या। खावं बाळा, गरम आहे असं म्हणत त्यांनी ताट देखील वाढलं, पण संजय मात्र फक्त शांत बसून आईला बघतच राहिला। त्याच्या मनामध्ये काही वेगळंच चालू होतं। त्यानंतर दुपार झाली। दुपारच्या वेळी तो आईला म्हणाला, आई शेतामध्ये चल, काही बियाण्यांची पाहणी करूयात। त्यानंतर आई त्याच्या मागे विश्वासाने गेली। आता हे दोघजणही शेतावरती पोहोचले। शेतात पोहोचल्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं आणि क्षणातच तिच्या गळ्यावरती साडीचा फास बसला। तडफडत तडफडत तिनं शेवटपर्यंत एकच नाव घेतलं, संजू। तिचे डोळे विस्फारले गेले, पण तिच्या डोळ्यात अजूनही माया होती। तो अपराध करत होता, पण त्याला वाटत होतं तो त्याचा अडथळा दूर करत आहे। नंतर जनाबाई जमिनीवरती शांतपणे पडून राहिल्या। पक्षीही थांबले होते। आता संजयने पूजाला फोन केला। काम झालं, दोघंही निघून गेले। पण सत्य कितीही झाकलं तरी कधी ना कधी उघड होतच। रात्री उशिरा गावकऱ्यांनी जनाबाईंचा मृतदेह शेतामध्ये पाहिला। त्यानंतर आता घटना पोलिसांना कळवण्यात आली। पोलीस घटनास्थळी आले। शवविच्छेदनात गळा दाबून मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं। संशय संजयवरती आला। गावकऱ्यांनी सांगितलं आईसोबत त्याचे संबंध बिघडलेले होते। त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला। संजयला ताब्यात घेतलं आणि काही तासांमध्ये संजयनं गुन्ह्याची कबुली देखील दिली। तो म्हणाला, हो मीच केलं असं सांगितलं। त्यानंतर आता गाव हादरून गेलं। आजही तपास चालू आहे। शिक्षा ठरेल, पण एका आईला खरंच न्याय मिळेल का? जनाबाई आयुष्यभर ज्याच्यासाठी जगल्या तोच तिचा अंत करणारा ठरला। ही गोष्ट केवळ एका खुनाची नाही, तर ती एका आईच्या मायेच्या पराभवाची आहे। या गोष्टीमधून एवढंच शिकावं, प्रेम आंधळं असू नये, नातं असावं पण माणुसकीसह।
आई म्हणजे केवळ जननी नाही, तर ती आपल्यासाठी एक संजीवनी असते. ती गळा घालणारी नको, तर ती उभारी देणारी असावी. आपण तिची माया समजून घ्यायला हवी, दडपून टाकू नये. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला आपल्या याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्यासोबतच आपल्या याच व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला अजिबातच विसरू नका. आणि सबस्क्रिप्शन सोबतच शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन कथांचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळेल. धन्यवाद.